मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही जात आहोत झुडिओला, कारण की झुडिओला इयर एंडचा सेल चालू असतो आणि तो जवळपास 10 ते 15 दिवस तर असतो। यावेळेसची डेट तर मला काही माहीत नाही आहे, पण सेल तर चालू हे माहिती आहे, एंडिंग डेट काय ते तर माहीत नाही। जर मला समजलं तर मी तुमच्यासोबत ती नक्कीच शेअर करते। तर चला आता आम्ही जातो झुडिओला, कारण की खूप जास्त चांगले ऑफर असतात तिथे। जवळपास जे थोडे कॉस्टचे कपडे असतात, कॉस्टली कपडे असतात, तर त्याच्यावरती अगदी 200 रुपये वगैरे असं डिस्काउंट आपल्याला या सेलमध्ये मिळून जातं। तर चला, तर फायनली आलेलो आहे झुडिओला आणि आता बऱ्यापैकी गर्दी, कारण की सेल चालू आहे त्यामुळे। तर चला आतमध्ये जाऊयात आणि बघूयात। बघू शकता सेल दिसतं तर छान आहे बाहेरून कलेक्शन, आतमध्ये गेल्यानंतर समजेल। आणि इथे खूप साऱ्या चप्पल आहे आणि त्या ज्या आहेत तर त्या सेलमध्ये 299ला आहेत, म्हणजेच ऑफर प्राईस 299 आहे आणि ओरिजिनल 399, म्हणजे 100 रुपीज ऑफ आहे याच्यावरती। बघू शकता हे नाही, इथं नाही ऑफर, हे 399ला आहे। आणि मला ना ही चप्पल आवडली, पण ती खूप काळी ब्लॅक होऊन जाते, म्हणजे काही दिवस घातल्यानंतर। बघा ही पण झुडिओमधलीच आहे, तर बघा कशी झाली, पूर्ण ब्लॅक, कितीदा पण धुतली तरी तशीच होते। ही दिसते छान एकदम कम्फर्टेबल पण आहे, पण वाईट नको आहे, कलरफुल हवी। आणि हे इकडे पण आहे, झुडिओमधलं कलेक्शन जे आहे ना ते जरा वेगळंच असते। इकडे आहेत शर्ट आणि पॅन्ट्स, यावरती आहे का सेल? नाही, म्हणजे जे ठराविक कपड्यांवरती सेल आहे, पूर्ण याच्यावरती सेल नाही आहे। इथे हे असे जीन्स आहेत वेगवेगळ्या, आणि यांच्यावर पण नाही आहे, म्हणजे काही जो पार्ट आहे ना तिथं असं बघू शकता। आता इथे जे ना सेल लिहिलेलं आहे 399, तर इथं सेल आहे, बाकीच्या ठिकाणी सेल नाही, म्हणजे जी प्राईज आहे तीच। आता हे जे आहे ते हे 199ला आहे असं। तर यांच्यासाठी चप्पल बघायला आता बघूया त्यांना आवडते का। शूजवरती सेल आहे बघा, 299 लिहिलं आहे, कुठेही लटकवलेलं असेल, पण हे नाही आहे सेलमध्ये। हे बा हे असे इथे मे बी तिकडे असतील ते। हे बघा, तुम्ही हे शर्ट घेतलं होतं ना लास्ट टाइम, 399, कम्फर्टेबल आहे ते। मग हे घ्या, मग हेच ऑप्शन आहे तिच्यावर। आमच्या यांना लवकर चॉईस होत नाही, ते खूप टाइमपास करता, त्यांच्यापेक्षा मी लगेच शॉपिंग करते। का आवडतंय का? आवडते। आता ते ना खूप सारे चप्पल ट्राय करतील, ते खूप असे जाड दिसतात, माहिती का? ते नका घेऊ। हे बघा एक असे, आणि इकडे वरती आहे, खाली लेडीज सेक्शन आहे, वरती जेंट्सचं सेक्शन आहे, डिप म्हणजे खाली वरती असं छान आहे, म्हणजे टी शर्ट वगैरे मस्त आहे कलेक्शन। आता आमच्या यांना ही चप्पल आवडलेली आहे। काढा ना, ते पायाने निघतं ते।
पहिलेच आपण तोच कलर आहे आणि आता आपण तोच कलर घेत आहे का? ती जास्त मोठी आहे ना. हा मग मी तिकडे बघते. ही छान आहे. ही देऊयात त्यांना घालायला. ही घालून बघा. मला खाली जशी आवडते त्यातलीच ही चांगली सॉफ्ट असेल. हां काढा ना ते हँगर काढा ना. तर जसं की तुम्ही काल बघितलं की आम्ही गेलो होतो झुडिओला आणि झुडिओमध्ये ना जाण्याचं रिझन होतं जसं की सेल. तर खरं तर लास्ट इयरपर्यंत म्हणजे मागच्या वर्षापर्यंत ना झुडिओमध्ये खूप छान छान असं कलेक्शन सेलमध्ये असायचं. पण ह्या वेळेस ना अजिबात काहीही नव्हतं. म्हणजे खूप जास्त खराब होते कपडे वगैरे. लिटरली शूज वगैरे जे होते ना तर ते तर म्हणजे जे व्हाईट कलरचे शूज वगैरे होते समजा तर ते पूर्ण असे ब्लॅक झालेले होते. म्हणजे काहीच नाही. अगदी म्हणजे असं वाटत होतं की कशी कपड्यांना तर अक्षरशः चुरगड्या वगैरे पडलेल्या होत्या. असं म्हणजे अजिबातच काहीच नाही. आणि काही एवढं स्वस्त म्हणजे तसं काही असं खूप स्वस्त तर नसतं जसं की आपल्या बाहेर स्ट्रीटमध्ये मिळतं तसं स्ट्रीट शॉपिंगमध्ये. पण कंपॅरिझनमध्ये ॲटलिस्ट थोडंसं क्वालिटी वगैरे जे आहे किंवा मग ॲटलिस्ट क्वालिटीचं जाऊ द्या. तेच प्रोडक्ट असतात ते म्हणजे तेच कपडे वगैरे शूज वगैरे पॅन्ट तेच असतात. पण ॲटलिस्ट चांगलं थोडंसं काहीतरी तर करायला पाहिजे. अजिबातच म्हणजे बघूनच असेल त्यांची क्वालिटी चांगली पण त्याची बघून जे आहे ना तर ते अजिबात काही चांगलं वाटत नव्हतं. त्यामुळे घ्यायचं तर भरपूर होतं. म्हणजे जर चांगलं मिळालं असतं तर घेतलं तर असतंच. पण हे असं सगळं असल्यामुळे मग आम्ही तर काही घेतलं नाही. आणि तिची चप्पल होती तर ती मला तर आवडली होती. पण त्यामध्ये जो कलर पाहिजे होता तर तो कलर अवेलेबलच नव्हता. म्हणजे नव्हतंच तिथे. फक्त त्याच चप्पल होत्या आणि ते व्हाईट वगैरे जे असतं तर त्या पूर्ण ब्लॅक होऊन जातात. त्याचा कलर चेंज होऊन जातो. त्याच्यामुळे मी तर ती काही घेतली नाही. म्हटलं आवडली आहे चांगली पण आहे छान नरम वगैरे होती. आणि मिस्टरांना पण चप्पल घ्यायची होती म्हणजे अभिजितला पण त्यांना पण काय आवडली नाही. मग त्यांनी पण काही घेतली नाही. तर असं होतं. आणि खरं तर सेलच्या नावाखाली भरपूर सारे लोक अशी गर्दी करतात. पण नेमकं असं होतं आणि त्यामुळे मग मूड थोडासा असा होतो. त्यामुळे ठीक आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल झुडिओमध्ये आणि तुम्ही खूप होप्सने वगैरे जात असाल ना तर सध्या ह्यावर्षी तर मला तर वाटते काही चांगलं वगैरे कलेक्शन नाही आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही विजिट करू शकता जस्ट फिरण्यासाठी वगैरे. बाकी असं शॉपिंगसाठी तर नाही काही. म्हणजे खूपच जास्त डल आहे. आणि जे आपलं नॉर्मल जे असतं म्हणजे ज्यांच्यावर ऑफर नाही आहे तर ते तर कपडे चांगलेच असतात. पण आपण सेलच्या टाईममध्ये याच्यासाठीच जातो. तर असं होता माझा रिअल एक्सपिरियन्स आहे हा. तुम्हाला काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स येऊ शकतो कारण की आम्ही ज्या झुडिओमध्ये गेलो होतो तर तिथे तर अशी कंडिशन होती. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.